15 मिनिट, जेवण करायला 25 मिनिट लागतात मोजून. मोदीजींनी 14 मिनिटांमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून 9 दहशतवादी हल्ले, 9 दहशतवाद्यांचे त्या ठिकाणी स्थळ उद्ध्वस्त करून या जगामध्ये आतंकवाद आणि दहशतवादाच्या विरुद्ध कोण लढू शकतं? तो भारत देश, आमचे भारताचे सैनिक लढू शकतात. ही प्रतिमा संपूर्ण जगामध्ये तयार केली. आणि हे नालायक काँग्रेसवाले विचारतात, कालही विचारलं काँग्रेसवाल्यांनी संसदेमध्ये, नाही प्रणिती शिंदे म्हणते सिंदूर ऑपरेशन झालंच नाही, म्हणजे त्याच्यावर ते प्रश्नचिन्ह उभी करते. आणि तिचीच रोजच्या रोज सोबत बसणारी सुप्रिया सुळे हे सिंदूर ऑपरेशन कसं चांगलं आहे ते जगामध्ये मांडते. बघा याची नाटकं. आणि आपला हा नानाभाऊ आहे तिकडं उलट्या डोक्याचा, हा उलट्या खोपडीचा आहे. आता नानाभाऊ काय करते, परणे भाऊ हा राहुल गांधीला खुश करण्याकरता एकच काम आहे, राहुल गांधीला खुश करण्याकरता. म्हणजे मला सांगा, एखाद्या आपल्या नेत्याला खुश करण्याकरता देशाच्या सैनिकावर, देशाच्या पंतप्रधानाबद्दल वाईट बोलणे, देशाच्या सैनिकांना त्या ठिकाणी त्यांच्या केलेल्या इमानदारीच्या कामावर संशय घेणे. ऑपरेशन सिंदूर झालं, पण त्यापेक्षाही मोठं झालं ऑपरेशन हर हर महादेव. म्हटलं ना, आता श्रावण महिना सुरू आहे ना, मला वाटतं तुम्ही श्रावण महिना करता का नाही? हर हर काय केलं, महादेव असं महादेव अभियान केलं की ज्या दहशतवाद्यांनी आपले 26 परिवाराचं सिंदूर उजाडलं, ते महादेव ऑपरेशननी तिथं डोक्यावर गोळ्या मारून त्याला धाराशी करण्याचं काम, धारातीर्थ करण्याचं काम आपल्या महादेव ऑपरेशननी केलं. याच्यासाठी सरकार आपलं पाहिजे.